Good morning, student. Today I teach you your maths first chapter. Okay, fifth standard maths first chapter. First of all, do you know what is mean by international numbers? All of you know what is mean by international number. 1, 2, 3 जे आपण इंग्लिश मध्ये 1, 2, 3 हे जे नंबर लिहितो त्यांना काय म्हणतात इंटरनॅशनल नंबर्स. Okay, this 1, 2, 3, 4, etc. These are international numbers. Now, do you know what is mean by Devanagari numbers? Do you know? जे आपण मराठीमध्ये अंक लिहितो 1, 2, 3 आपल्या देवनागरी भाषेतले आपल्या देवनागरी लिपीतले जे अंक आहेत आपले 1, 2, 3, 4 त्यांना आपण काय म्हणतो देवनागरी नंबर्स. ओके, दिस 1, 2, 3, 4 इन मराठी दीज आर एक्सेट्रा दीज आर देवनागरी नंबर्स. त्यांना काय म्हणतो आपण देवनागरी numbers. And these numbers are used in our routine life. Okay, these numbers are used in our routine life. आपण आपल्या रोजच्या जीवनात किंवा आपल्या रोजच्या व्यवहारात ह्या नंबरचा आपण वापर करत असतो. Now I show you here one clock. Okay, this is a clock. Okay, this is a clock. And in this clock is in this clock there are some symbols instead of numbers. In this clock there are some symbols instead of numbers. ह्या क्लॉक मध्ये काय बघा इथे नंबर दिसतात का तुम्हाला कुठले नाही इथे एक वेगळ्याच प्रकारचे काय सिम्बॉल आहेत इन्स्टेड ऑफ नंबर दिस क्लॉक हॅव सम सिम्बॉल्स. ओके, आता ही सिम्बॉल्स म्हणजे काय तर बघूया आपण. इन ओल्ड टाइम इन युरोप ओल्ड टाइम और इन एन्शियंट टाइम इन युरोप दे यूज दिस सिम्बॉल्स फॉर नंबर्स टू रिटर्न अ नंबर्स. ओल्ड टाइम मध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये युरोपमध्ये काय केलं जायचं नंबर्स लिहिण्यासाठी टू राईट नंबर्स दे यूज दिस टाइप ऑफ सिम्बॉल्स. या प्रकारचे सिम्बॉल्स ते वापरायचे. आपण जसे नंबर वापरतो 1, 2, 3 मराठीतले किंवा इंग्लिश मधले 1, 2, 3 हे इंटरनॅशनल नंबर वापरतो आता सध्या तसं युरोपमध्ये जुन्या काळी काय केलं जायचं 1, 2, 3 हेच नंबर ते कशा स्वरूपात लिहायचे ह्या सिम्बॉल्सच्या स्वरूपात. आता मी जे तुम्हाला क्लॉक मध्ये दाखवलं ह्या सिम्बॉलच्या स्वरूपात ते काय करायचे नंबर्स लिहायचे. ओके, अँड दीज सिम्बॉल्स आर कॉल्ड Roman numerals. These symbols are called Roman numerals. So today's our chapter is Roman numerals. Today's our first chapter is Roman numerals. And in this chapter we study about how to write Roman numerals. How to write Roman numerals and what are the rules for writing these numbers and what are the symbols. Okay, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण काय करणार आहे ह्या रोमन न्यूमरल्स ह्या टॉपिक मध्ये करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय राईट हिअर सम सिम्बॉल्स. ओके, these 3 are main symbols of Roman numerals. These 3 are the main symbols in Roman numerals. This is the I-like symbol. Okay, this is look like English I, but it is not a English I letter. This is a Roman 1. This is a Roman 1. This symbol is used for writing 1. This symbol is used to write 1, the number 1. Okay, it's look like I. It look like English letter I, but it is a Roman numeral 1. Okay, आपण जे 1 लिहितो ते 1
रोमन युरोपमध्ये पूर्वी कसे लिहायचे, या पद्धतीनं 1 हा नंबर लिहायचे युजिंग दिस सिम्बॉल. ओके. And second, this is V like symbol. Okay, this is a English letter V like symbol. Okay, this is used to write 5. This is used to write 5. Okay, this is used to write 5. Now third one is, this is X like symbol. This is look like X. This symbol is look like X. This is used to write 10. Okay, are you understand? This is a Roman 1, this is a Roman 5, and this is a Roman 10. Okay, these symbols are used to write 1, 5 and 10. These symbols are used to write 1, 5 and 10. Okay. Now there is some features of these Roman numerals. ह्या रोमन न्यूमरल्स काही वैशिष्ट्य आहेत. ओके, ह्या रोमन न्यूमरल्स म्हणजे ही एक मेथड आहे टू राईट नंबर्स. नंबर लिहायची एक प्रकारची मेथड आहे. जसं आपण इंटरनॅशनल नंबर्स लिहितो किंवा देवनागरी नंबर्स लिहितो, तिथं पण एक प्रकारचं रूल्स असतात, मेथड असतात. ओके, आपण आता इंटरनॅशनल नंबर मध्ये 11 म्हणल्यावर आपण 1 1 11 असंच लिहितो, किंवा 12 म्हणल्यानंतर आपण काय करतो 1 and 2 12. ओके, का 12 म्हणल्यावर आपण 2 and 1 असं लिहितो. 2 and 1 12 होतं का? नाही. 2 and 1 काय होतं 21. ओके, 1 and 1 11 होतं. 1 and 2 12 होतं. 2 and 1 21 होतं. म्हणजे इथं पण एक प्रकारे रूल्स आहेत काय कसं लिहायचं नंबर, कुठला नंबर कसा पर्टिक्युलर. 21 म्हणल्यावर आपण फक्त असंच लिहू शकतो 21 नंबर, का वेगळ्या पद्धतीने कुठल्या लिहू शकतो नाही. म्हणजे तिथं पण काहीतरी रूल्स आहेत. तसंच रोमन न्यूमरल्स लिहायचे पण काहीतरी रूल्स आहेत, किंवा त्याची पण काहीतरी ह्या मेथडची काहीतरी वैशिष्ट्य आहेत. ते काय आधी बघूया आपण. फर्स्ट वी सी सम फीचर्स ऑफ दिस रोमन न्यूमरल्स. ओके, in this Roman numerals method, in this Roman method, there is no symbol for 0. There is no particular symbol for 0. बघा, आपल्या इंटरनॅशनल नंबर्स मध्ये इन युअर इंटरनॅशनल मेथड वी कॅन राईट 0 like this. We can write 0 like this. आपण 0 असं काढतो आपल्या इंटरनॅशनल नंबर्स मध्ये. But in the Roman numerals there is no symbol. There is no any symbol for 0. 0 साठी कुठल्याही प्रकारचा इथं सिम्बॉल नाही. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट फीचर. ओके, नाउ सेकंड फीचर, द second feature is value of symbol did not change with its place. एखाद्या सिम्बॉलची व्हॅल्यू त्याचं जर प्लेस चेंज झालं तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल हे जे सिम्बॉल आहे ह्यांची जर आपण प्लेस चेंज केली. ओके, ते आता नंतर पुढे जेव्हा मी नंबर्स कसे ऍक्च्युअली राईट डाऊन करायचे ते शिकवते त्यावेळी तुम्हाला हा रूल चांगला समजेल. त्या सिम्बॉलची व्हॅल्यू त्याच्या प्लेसवरनं ठरत नाही. म्हणजे हा नंबर आपण कुठे लिहिलाय त्याच्यावरून त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्याची व्हॅल्यू ह्या सिम्बॉलची व्हॅल्यू 1च राहणार. तो कुठेही लिहा मग. ओके, ह्या सिम्बॉलची व्हॅल्यू 1च राहणार. मग तो कुठेही लिहा.
मागे पुढे किंवा दोन नंबर्स एकत्र लिहिले, दोन सिम्बॉल्स एकत्र लिहिले तरी त्याची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार नाही, त्याची व्हॅल्यू ही 1च राहणार. दिस व्ही लाईक सिम्बॉलची व्हॅल्यू सुद्धा काय होणार, 5 राहणार. मग तो कुठेही लिहा नंबर. ओके, द व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. ओके, and third feature is there are some rules to write the Roman numerals. How to write the Roman numerals? There are some rules for writing Roman numerals. इथं काय आहे, काही रूल आहेत रोमन न्यूमरल्स कशा लिहायचे. ओके, रोमन न्यूमरल्स कशा पद्धतीने लिहायचे यासाठी तुम्हाला काहीतरी असे रूल घालून दिले, त्या रूलनुसारच तुम्ही ते रोमन न्यूमरल्स लिहू शकता. ओके, दिस इज द फीचर्स ऑफ दिस रोमन मेथड. रोमन न्यूमरल्सची जी मेथड आहे, रोमन नंबर कसे लिहायचे त्याचे काही थोडे फीचर्स आहेत. ह्या मेथड मध्ये काय आहे, देर इज नो सिम्बॉल फॉर झिरो. झिरोसाठी इथं कुठल्याही प्रकारचं सिम्बॉल नाही. देन सेकंड इज व्हॅल्यू ऑफ सिम्बॉल डिड नॉट चेंज विथ इट्स प्लेस. तुम्ही कुठलाही सिम्बॉल घ्या त्याची व्हॅल्यू ही कधीच चेंज होत नाही. मग त्याची प्लेस भले तुम्ही चेंज करा, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. अँड थर्ड इज देर आर सम रूल्स हाऊ टू राईट द सिम्बॉल्स. ओके, now let us see the rules. Okay, now let us see the which rules are there for writing the Roman numerals. The first rule is first rule काय आहे बघा, if either of symbols I like Roman I or Roman 1 or Roman 10 is written consecutively 2 or 3 times. If either of symbols Roman 1 or Roman 10 is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. Their sum total is the number they make. म्हणजे काय बघा, हे जे दोन नंबर्स आहेत, दिस इज अ रोमन 1 आणि दिस इज अ रोमन 10. हे जे दोन नंबर्स आहेत ते ज्यावेळी आपण कॉन्सिक्युटिव्हली रिपीट करतो, हाऊ मेनी टाइम्स, 3 टाइम्स, 2 or 3 टाइम्स. These numbers, when we repeat these numbers consecutively 2 or 3 times, their sum total is the number make. Okay. आता मी काय केलंय बघा, आता इथं दिस नंबर आय रिपीट 2 टाइम्स. दिस रोमन 1 आय रिपीटेड 2 टाइम्स. नाउ इट्स व्हॅल्यू इज, द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट सिम्बॉल इज 1 प्लस द व्हॅल्यू ऑफ द second symbol is also 1. Now we get the sum of these numbers 2. Okay, 2 means the value of this symbol is 2. This is a Roman 2. आपण ज्या वेळेला हा नंबर 2 किंवा 3 वेळा रिपीट करतो, सलग रिपीट करतो, हा नंबर ज्यावेळी आपण 2 किंवा 3 वेळेला सलग रिपीट करतो त्यावेळी काय करायचं, त्या नंबरची ऍडिशन करायची. जितक्या वेळा आपण तो नंबर घेतलाय तितक्या वेळा त्या नंबरची काय करायची, ऍडिशन करायची. आणि जी टोटल मिळते आपल्याला, जी टोटल मिळते तो म्हणजे तो तयार झालेला काय असतो, नंबर असतो. ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल मध्ये सेकंड एक्झाम्पल इज आय रिपीट दिस नंबर 3 टाइम्स. I repeat these numbers. I repeat this I like symbol 3 times. Okay. Now we get the value 1 plus 1 plus 1. We get the value 3. Okay. It's mean this is a Roman 3. This is a Roman 3. Okay.
Similarly, this Roman 10. This is Roman 10. This symbol is also, we can repeat it 2 or 3 times. We can repeat 2 or 3 times. Okay. This is 10. And there is 2 times 10, means 10 plus 10. We get 20. We get 20. I repeat here this symbol 2 times. Okay. The value of this symbol is 10. Okay. Plus the value of this second symbol is 10. 10 plus 10, 20. Means this is a Roman 20. This is a Roman 20. Okay. I can repeat this symbol 3 times also. I can repeat this symbol 3 times also. Now this is what? This which Roman number this is? 10 plus 10 plus 10 is equal to 30. Okay. This means this is a Roman 30. This is a Roman 30. This is a Roman 30. Okay. Are you understand the first rule? Are you understand the first rule? First rule काय है? One, this I like symbol and X like symbol can repeat 2 or 3 times. Okay. This one, sorry, I like symbol means Roman 1 and Roman 10. We can repeat 2 or 3 times, and the sum total of this is we get the new number. Okay. आणि ह्यांची जी सम टोटल होईल, जितक्या वेळा आपण तो रिपीट करेल, ओके, जितक्या वेळा आपण तो रिपीट करणार आहे तेवढी त्याची काय करायची, सम करायची, आणि जो नंबर मिळणार आहे तो आपल्याला काय दुसरा त्याच्यापासून ऍडिशन होऊन तयार होणारा तो आपल्याला नवीन नंबर मिळणार आहे. ठीक आहे. देन सेकंड रूल. ओके. तर सेकंड रूल काय आहे बघा. सेकंड रूल इज सेम. पहिला रूल आहे तसाच. पहिल्या रूल मध्ये फक्त काय सांगितलं आपण, हा सिम्बॉल 2 and 3 टाइम आपण जर रिपीट केलं तर काय करायचं, त्याचे ऍडिशन करून आपल्याला न्यू नंबर तयार होतो. जितक्या वेळा आपण रिपीट करू तितक्या वेळा त्याचे ऍडिशन करून आपल्याला दुसरा न्यू नंबर मिळतो. आणि तसाच हा सेकंड रूल आहे. ओके. व्हेन द सिम्बॉल्स 1, the symbol Roman 1 and Roman 10, the symbol Roman 1 and Roman 10 can be repeated consecutively for a maximum of 3 times. Okay, repeated consecutively for a maximum of 3 times. म्हणजे हे जे दोन सिम्बॉल्स आहेत, Roman 1 and Roman 10, we can repeat maximum 3 times. Okay, maximum 3 times. This Roman 1 and Roman 10 we can repeat maximum 3 times. maximum किती टाइम रिपीट करू शकतो, 3 टाइम. 3 टाइम पेक्षा जास्त आपण तो सिम्बॉल रिपीट करू शकत नाही. म्हणजे 4 टाइम आपण रिपीट करू शकत नाही. 2 वेळा लिहिला तरी चालतो, 3 वेळा लिहिला तरी चालतो, पण 4 वेळा आपण तो सिम्बॉल लिहू शकत नाही. and second important thing is this V like symbol is 5, Roman 5. This V like symbol Roman 5 we cannot repeat. We cannot repeat this symbol. हा जो सिम्बॉल आहे तो आपण काय करतो, एकदाच लिहायचा असतो, तो रिपीट होत नाही.
like this. We cannot write like this. This is 5 and 5 10 असं होत नाही. ओके, वी कॅनॉट रिपीट दिस सिम्बॉल. म्हणजे हा सिम्बॉल जो आहे तो एकदाच लिहायचा. दिस सिम्बॉल वी कॅन राईट ओनली वन टाइम. ओके, ठीक आहे. ओके, बाय.